तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज स्पेशली एका स्पेशल दिवसासाठी आम्ही आलपीमध्ये चाललो आहे। म्हणजेच सर्वच मैत्रिणी ज्या दिवसाची तूर्तेने वाट पाहतात तोच आजचा दिवस आहे। म्हणजे आजच गौरी आव्हान आहे। गौरी सर्वांच्या घरी आलेले आहेत। तर इथं तुम्ही पाहू शकता आलपीमध्ये म्हणजेच की आलपी जिल्ह्यामध्ये जेवढी महाराष्ट्रीयन लोक आहेत ते सर्वजण मिळून इथं आलपीमध्ये गणेश उत्सव साजरा करतात। तर त्याचाच हा व्हिडिओ आहे। सर्वजण आजच्या दिवशी आलेले आहेत आणि इथं भरपूर गेम्स सुद्धा होणार आहेत, प्लस पूजा सुद्धा आहे। तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे। आम्ही केरलामध्ये राहून सुद्धा आपल्या महाराष्ट्रीयन रीतिरिवाज किंवा परंपरा कशा जपतोय इथं राहून सुद्धा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। इथे तुम्ही पाहू शकता डेकोरेशन अतिशय सुंदर केलेलं आहे आणि इथं आल्यानंतर असं वाटतच नाही की केरलामध्येच आम्ही गौरी पूजन वगैरे करतोय, आम्ही महाराष्ट्रामध्ये आहे असं सर्वांना वाटतंय। एवढं छान प्रसन्न वातावरण इथं झालेलं आहे। तर आता दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे आणि इथं मस्तपैकी केरलाचं ऊन आहे, म्हणजेच केरलाची सध्या आम्ही जेवण करतोय। तर जेवण झाल्यानंतर इथं बघा आम्ही इथं बसलो होतो आणि थोड्याच वेळाने कार्यक्रम सुरू होणार आहे। गेमसाठी सर्वजण उत्सुक आहेत, कारण वर्षातून एकदाच खेळायला भेटतात। व्हिडिओ टाकणार असाल ना? आता टाकते तुझं। मूर्ती चला करा तिकडं ती चलो सामान तोंडावर पडायचं नाही। तिथं पास होती ते बघा। 10 साल के अंदर जितने भी बच्चे हैं वो भी हिस्सा ले सकते हैं। 1 नंबर बहुत चला झाली 2 3 जोरात है। एक सुरेश शेट पण म्हणाले तेच बाजारकडे है। एक शेट काय खायचा फायदा आहे बरं का काहीतरी। ह्यात 5 एकच निवडला जाणार आहे, त्याच्यामुळे बाकीच्यांनी टाळ्या वाजवून जरा सही करायचं आहे, सपोर्ट करायचा आहे। चला कोण आहे पहिला कोण आहे तिथे बाहेर? चला पुढची उभा राहा। एकच नंबर टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी। जल्लोष झाला पाहिजे सगळ्यांचा। मार्केट थोडं साईड द्या की आम्हाला। कोणाचा
पंचांनी लक्ष द्यायचं आहे बरं का. तिथं मेन पाय टच होऊन माघारी येते का ही लक्ष द्यायचं आहे. 1 2 3 चला टाळ्या वाजवा प्रेक्षकांसाठी. चला लाईन टच करून माघारी यायचं आहे. एकच गेलता जाणार आहे आम्हाला. चला चला टाळ्या वाजवा प्रेक्षकांनी. आला 1 नंबर 1 नंबर. चरतलवाले बहुतेक जरा पुढे देख. दामा 2 3 चला नंबर निघाला पाहिजे. दमान गेलं तर दमान माघार येऊ शकते. टाळ्या वाजवायच्या बरं प्रेक्षकांनी. जोरदार टाळ्या प्रोत्साहन द्यायचं आहे. 1 नंबर पडला. 2 3 चला मारती रमेश 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 मारती चहा भेटण्यासाठी जायचं नाही. चहा इथे येणार आहे. चहा आणि वडा. चहा वडा भेटणार आहे. हा पळा. चला चला कोणाचा नंबर येतोय बाबा. चला आवाज कमी करा. आवाज कमी करतो. अजय आता दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता वय वर्ष मोठी मुलं आहेत सगळे. त्याप्रमाणे जरा स्टॉप देऊन आधीमध्ये व्यवस्थित तुमच्या हिशोबाने वाचवा. चला 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 पळा. जो पळत याचा पहिला नंबर येईल बरं का. अक्षर कळलं पप्पाने एक मारलंय तुला एक मारायचा. पळ म्युझिककडे लक्ष देऊन पळायचं. म्युझिककडे लक्ष देऊन पळायचं. हो हो दामान हळू 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 हळू. ओके चला काय काय हो. टाळ्या वाजवायच्या टाळ्या. पळ 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 पळ. हा 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 जमले आधी असंच पाहिजे. ओके तर एक नंबर 3रा क्रमांक. इकडे नाव सांगून टाळ्या वाजवा. 3 नंबरचं नाव आदर्श संतोष पाटील येतात. 3य क्रमांक आल्यामुळे त्यासाठी टाळ्या वाजवा. बसून घ्यायचं म्युझिक समोर. हो धक्का बुक्की नाही चाहिए. ढकलाढकली करायची नाही बरं का. हा ओके. हॅलो हॅलो 1 मिनिट म्युझिक.
चरतला बाहेर गेलेला आहे सध्या एक, त्यामुळं आलपी चरतला बघून खेळायचा आहे. ओके, तरी इधर आओ, नाम बता कर जाओ. इनका तीसरा क्रमांक मळ्यात, तळ्यात, 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 मळ्यात. एक चालायचं नाही, उडी मारूनच मोर यायचं आहे. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, 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 मळ्यात, तळ्यात, 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 मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात, तळ्यात, परत मळ्यात. चला मळ्यात, तळ्यात, तळ्यात. चला हा, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, स्पीड मळ्यात, तळ्यात, तळ्यात. नाव सांग तिसरं क्रमांक आयुष शंकर. लक्षात आहे का? हो, आपको पता है ना, तळ्यात मळ्यात. तिला थोडं तळ्यात. तू बॉल घेऊन कोण आलाय? तळ्यात. दोन गेल्या मागाय खरं, दोन गेल्या. हा, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, माग, तळ्यात, 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 मळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात, मळ्यात. राजवीर हात माग बांध, हात सोडायचं नाही, माग बांधलेलं. हा, थोडं माग सरका, सचिन शेट माग सरका, बाकीच्या बघू द्या. इकडे या, रिंगणात या, रिंगणात या, तिकडे नका जाऊ, या इकडे. हा, एकटाच गडी सावून मध्ये उभा राहिला बघा धरणं. हा, जाऊ द्या तिकडे, जाऊ द्या. हात माग बांध, हात माग बांध. ज्योतिबा काय नाव ते? महाराष्ट्रातील किल्ले कशाचे दाखले जातात? महाराष्ट्रातील किल्ले मराठा साम्राज्याचे शौर्य, ताकद, जय, पराजय आणि इतिहासाचे दाखले देतात. महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे गड किल्ले सांगा. शिवनेरी, प्रतापगड, तोरणा, रायगड, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, लोहगड, पुरंदर, प्रतापगड. ठीक आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्याचा इतिहास किती जुना आहे? महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा इतिहास फार जुना आहे. काही किल्ले 1000 वर्षांपूर्वीचे आहेत, तर काही किल्ले 700-800 वर्षांपूर्वीचे आहेत. गड किल्ले म्हणजे काय? गड किल्ले म्हणजे भुईवर, डोंगरावर पाणथळी बांधले गेलेले किल्ले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असलेले हे गड किल्ले इतिहासाचे वैभवाचे साक्षीदार आहेत. महाराष्ट्रातील काही जलदुर्ग. जयदुर्ग, सिंधुदुर्ग, मुरुड, जंजिरा आणि अर्नाळा. ओके.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यांनी बांधलेले किंवा जिंकलेले मिळून एकूण किती किल्ले होते? छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यांनी बांधलेल्या व जिंकलेल्या मिळून एकूण 360 आसपास किल्ले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा किल्ला कोणता? छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा किल्ला रायगड. शिवनेरी कुठं आहे? शिवनेरी पुणे या जिल्ह्याच्या जुन्नर जिल्ह्याच्या जवळ. शिवनेरीचे एक वैशिष्ट्य सांगा. शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी आहे. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला पहिला जिंकला होता. पावनखिंडची लढाई कोणी जिंकली आणि त्याआधी त्या खिंडीचं नाव काय होतं? बाजीराव देशपांडेने जिंकली. गड आला पण सिंह गेला कोणत्या गडाबाबत म्हटले जाते? कोण आले? महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती देणारी काही पुस्तके. गडकिल्ले आणि मी, गडकिल्ले आणि भ्रमंती, गडकिल्ले स्वराज्याचे, गडकिल्ले साम्राज्य शिवरायांचे. ओके. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा चालता बोलता इतिहास कोणाला म्हटले जाते? लोणी दांडेलकर. महाराष्ट्रातील सापांचा किल्ला म्हणून कोणत्या किल्ल्याला म्हणतात? पन्हाळा. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? साल्हेर. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर अफजलखानाचा वध केला? प्रतापगड. विशाळगडाचे नाव काय होते? खेळणं किंवा किल्ला. गड किल्ले का बांधले जायचे? गडकिल्ले आजूबाजूच्या प्रदेशाचे लक्ष ठेवून शत्रूशी लढाई करताना संरक्षण करण्यासाठी बांधले जायचे. तुम्ही भेट दिलेल्या एका गड किल्ल्याचं नाव सांगा. नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली की एक आदर्श संतोष पाटील 2 नंबर हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि संघ पुढे यायचा तरी जय महाराष्ट्र असोसिएशन व गणेश मंडळ यांच्या वतीने त्यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन. गिफ्टाची कमतरता पडलेली आहे. एक मिनिट कमतरता दिली त्यामुळे त्यांचंही आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष नागेश पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व जिल्ह्याच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. तरी त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अजून इथून पुढे गणेश उत्सवाचे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत. रोज येणारे व्हिडिओज नक्की बघा.